दरम्यान दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडूंना टोला लगावलाय। कर्जमाफीचं आश्वासन हे जनतेला दिलं, त्यासाठी उपोषण हा मार्ग नाही, उपोषण करायचं सोडून लोकाभिमुख काम करावं असा सल्ला बच्चू कडू यांना राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय। सरकार कर्जमाफी देण्यासंदर्भात जाहीरनाम्यामध्ये आपण उल्लेख केलेला आहे, जनतेला दिलेलं आश्वासन आहे, पण ते आजच झालं पाहिजे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये मुद्दा। पण त्यासाठी उपोषण हा काही मार्ग नाही आहे। आपण आज 42 लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आहे, मोफत वीज बिल दिलं आहे। असं काही नाही की आपण आश्वासन दिलं आणि आपण पाठीमागे वळलेलो आहे। मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत। आज त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत, त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही, परंतु मला वाटतं त्यांनीसुद्धा आता अधिक लोकाभिमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा। त्यांच्याबद्दल मला सहानुभूती, माझे मित्र आहेत ते, माझा त्यांना सल्ला आहे की हे उपोषण सोडून द्यावं। सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, त्यात कुठलंही सरकार मागे जाण्याचा प्रश्न नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।